नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी आज तुमच्याशी ज्योतिषशास्त्रावर आधारित एक अतिशय साधी पण खोल परिणाम करणारी गोष्ट शेअर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पैसा, ऊर्जा आणि नशीब या तिन्हींचा एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा संबंध समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण जेव्हा ज्योतिषाकडे पाहतो, जातो, तेव्हा लगेच ग्रह, नक्षत्र, दशा, गोचर यांचा विचार पहिला येतो. शनी भारी आहे का? गुरु साथ देतोय का? शुक्र कमजोर आहे का? असे प्रश्न आपण त्यांना विचारतो. तर हे सगळं महत्वाचं आहे. पण एक गोष्ट खूप वेळा पूर्णपणे दुर्लक्षित राहते. आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. ती म्हणजे तुमची स्वतःची ऊर्जा. खूप लोक मला कमेंटमध्ये विचारतात, मेसेजमध्ये एकच प्रश्न विचारतात. मॅडम, मी खूप मेहनत करतो, पण पैसा काही केल्या टिकत नाही आहे. कमाई होते, पण अचानक खर्च येतात. खूप पैसा खर्च होतो किंवा योग आहेत, पण परिणाम काहीच दिसत नाहीत. आणि मित्रांनो, इथेच खरी गोष्ट लपलेली असते. ती म्हणजे ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं, की फक्त ग्रह सर्व काही ठरवत नाहीत. बरोबर आहे. कारण आपली जी नाडी आहे, आपला श्वास आणि आपल्या मनाची जी अवस्था आहे, ही सुद्धा आपल्या नशिबावर थेट परिणाम करते. आपलं शरीर फक्त मांस म्हणजे ही स्किन आहे, हड्डी आहे, हाडं, रक्ताचं बनलेलं नाही. ते एक जिवंत ऊर्जा यंत्र आहे. आपल्या मनात सतत चालणारे विचार, पैशाबद्दलची भीती, भविष्याची चिंता, माझ्याकडे कधीच पुरेसा पैसा नसतो, असे वाक्य, ही सगळी ऊर्जा अतिशय सूक्ष्म पातळीवर सतत विश्वाला, या युनिव्हर्सला संकेत देत असते. आणि मित्रांनो, हे जे ब्रह्मांड आहे, हे युनिव्हर्स आहे, नेमकं तेच परत देतं, जे आपण वारंवार पाठवत त्याला असतो. बरोबर? म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी पण प्रभावी ऊर्जा साधना सांगणार आहे. होय. ही साधना ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि नाडीशास्त्र या तिन्हींच्या संगमावर आधारित आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. खूप महत्त्वाचं मी सांगणार आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं या साधनेसाठी कोणताही मंत्र नाही आहे, कोणतीही पूजा करायची नाही, कोणताही खर्च अजिबात नाहीये. फक्त तुमची श्रद्धा आणि फक्त 60 सेकंद, 1 मिनिट. आता जर आता जरा तुमच्या मनगट आहे, इथे पाहायचं आहे. हे जे मनगट आहे तिथे. तर इथे जी नाडी चालते, तर आयुर्वेदात आणि नाडीशास्त्रात ही जागा फार पवित्र आणि संवेदनशील मानली जाते. ही जी आपली नाडी आहे, तर ही नाडी थेट आपल्या हृदयाशी जोडलेली असते. बरोबर? आपण डॉक्टरकडे जातो, आपले डॉक्टर नाडी चेक करतो ना, बरोबर? तर त्यामुळे हृदयाचे ठोके सुद्धा आपल्याला समजतात. आणि लक्षात ठेवा, हृदय फक्त रक्त पंप करत नाही, ते ऊर्जा निर्माण करतं. ज्योतिषात असं सांगितलं जातं, की मनगट म्हणजेच ऊर्जा ग्रहण करण्याचं द्वार आहे, दरवाजा आहे. आज आपण याच द्वारावर एक विशिष्ट अंक संकेत, एक नंबर लिहिणार आहोत, एक अंक संकेत देणार आहोत. तो मॅजिक नंबर आहे 1176, 1176, 1176, 1176. मित्रांनो, हा अंक मी सहज सांगत नाहीये. हा अंक अंकशास्त्रातील सुरुवात, स्वतःवर विश्वास, दैवी साथ आणि सुख, समृद्धी, पैसा या ऊर्जांचं संयोजन आहे. आता मी तुम्हाला खूप शांतपणे स्टेप बाय स्टेप सांगते. कृपया अजिबात घाई करू नका. माझ्यासोबत राहा. कारण तुम्ही हा व्हिडिओ अगदी शांतपणे पाहाल तेव्हा तुम्हाला याचं महत्त्व समजेल. स्टेप क्रमांक 1, योग्य हात निवडा. आता बघा, ज्या हाताने तुम्ही लिहिता तो हात नाही. जर तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल, तर डाव्या हाताच्या मनगटावर लिहा. जर डाव्या हाताने लिहत असाल, तर उजव्या हाताच्या
मनगटावर लिहायचं आहे, बरोबर? तर ज्योतिषात डावा भाग, हा जो डावा भाग आहे त्याला चंद्रनाडी म्हटलं जातं. चंद्र म्हणजे मन, स्वीकार, भावना. ओके. तर आपण इथे काय करायचं आहे, काहीतरी मागत नाही आहोत, आपण स्वीकार करत आहोत. आपण ती गोष्ट युनिव्हर्स कडून स्वीकारणार आहोत. स्टेप क्रमांक 2, पेनचा रंग. आता इथे पेन कोणता वापरायचा आहे? काळा किंवा लाल पेन इथे टाळायचा आहे. लाल आणि काळा पेन वापरायचं नाही. हिरवा पेन सर्वोत्तम चांगला असेल. हिरवा नसेल तर निळा सुद्धा चालेल. हिरवा का? तर बुध ग्रहाचा रंग. बुध म्हणजे बुद्धी, व्यापार, आर्थिक वाढ. निळा रंग जल तत्वाशी संबंधित आहे. जल म्हणजे प्रवाह. पैसा थांबू नये, तो वाहता राहावा, ही ऊर्जा निळा रंग देतो. त्यामुळे हिरवा आणि निळा रंग वापरू शकता. आता स्टेप क्रमांक 3, नेमकी जागा कोणती? हातावर बघा, हाताचा तळ हाताखाली जिथे डॉक्टर नाडी तपासतात, जिथे हलकी धडधड जाणवते, तिथेच लिहायचं आहे. खूप वर सुद्धा नाही आणि खूप खाली सुद्धा नाही. इथे बरोबर अचूक त्याच बिंदूवर, इथे आपण नाडी चेक करतो ना, इथेच तुम्हाला लिहायचं आहे. आता स्टेप क्रमांक 4, लिहिण्याआधी तुम्हाला मनस्थिती तुमची काय असली पाहिजे ते सांगते. आता थोडं थांबा. यावेळी एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना मनातील चिंता, भीती, जी काही आहे चिंता आहे, हळूहळू तुम्हाला त्याबरोबर सोडायचं आहे. आता मनात एकच संकल्प ठेवा, माझ्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य, समृद्धी सहजतेने येऊ दे. आता स्वच्छ अक्षरात हळूहळू 1176 लिहायचं आहे. इथे तुम्हाला, इथे मी लिहून दाखवते, तसं त्याप्रमाणे तुम्हाला नंबर लिहायचा आहे, बरोबर? दाखवते. इथे मनगटाच्या इथे 1176. आता मी इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून दाखवलं आहे 1176. तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. तर याप्रमाणे तुम्हाला 1176 असं लिहायचं आहे. आता हे लिहिताना 1176 लिहिलं, मी निळा पेन वापरलेला आहे. तर हे लिहिताना मन पूर्णपणे त्या अंकावर ठेवा, त्या नंबरवर ठेवा आणि स्टेप 5 सांगते. आता तुम्हाला ऊर्जा सक्रिय करायची आहे, ऍक्टिव्ह करायची आहे. आता दुसऱ्या हाताच्या दोन बोटांनी त्या अंकावरती हलक्या हाताने टॅप करायचा आहे. ओके. सलग 60 सेकंद तुम्हाला टॅप करायचे दोन बोटांनी. डोळे बंद ठेवा. मनात हळूच म्हणायचं आहे, मी समृद्धी स्वीकारते. 1176 सक्रिय, 1176 ऍक्टिव्ह. 60 सेकंद पूर्ण झाले की थांबायचं आहे. एक परत दीर्घ श्वास घ्या. आता काही जणांना मन इथे हलकं वाटेल, काहींना थोडंसं शांतता जाणवेल, काहींना हलकी उष्णता किंवा स्पंदन जाणवेल. हे सगळं पूर्णपणे नैसर्गिक आहे. याचा अर्थ तुमची ऊर्जा जी काय आहे ती संतुलनात यायला सुरुवात झाली आहे, ऍक्टिव्ह झालेली आहे. तर तुम्ही हा उपाय अगदी सहज घरी करू शकता. आता एक महत्वाची सूचना इथे तुम्हाला मी सांगते. आता हे केल्यानंतर सतत तुम्हाला कधी पैसा येईल असा विचार तुम्ही करू नका. ज्योतिषशास्त्रात असं सांगतंय की जेव्हा आपण सोडून देतो, लेट गो करतो, तेव्हाच ग्रह आपल्यासाठी काम करतात. त्या गोष्टीवर सतत विचार करू नका की कधी माझं काम होईल, कधी मला पैसे मिळतील, कधी माझी इच्छा पूर्ण होईल. अजिबात नाही. विश्व थेट पैसा देत नाही. ते योग्य मार्ग, योग्य लोक आणि योग्य संधी तुमच्या समोर आणतं. म्हणून लहान संकेत सुद्धा तुम्ही दुर्लक्ष इथे करू नका. आणि हो, ही साधना तुम्ही शक्यतो गुप्त ठेवा. ऊर्जा शांततेतच फळ देतं. तर दररोज तुम्ही अंघोळीनंतर हे पुन्हा लिहायचं आहे. यामुळे हे उत्तम राहील तुम्ही रोज केलात तर, आणि त्यामुळे तुम्हाला लवकर इफेक्ट दिसेल, याचा परिणाम दिसेल. शेवटी एवढंच सांगते की हा जो 1176 हा जो नंबर आहे, हा कोणतीही जादू नाही आहे. तर ही एक ऊर्जा संयोजन प्रक्रिया आहे.
ग्रह तुमच्या बाजूने काम करतात जेव्हा तुम्ही स्वतःशी सुसंगत होता. स्वतः ऍक्टिव्ह व्हायला राहा, ऍक्टिव्ह व्हायला शिका. तुमच्या हातात पेन आहे, मनगट तुमच्या समोर आहे. आजचा दिवस सुद्धा नवीन सुरुवातीसाठी खूप चांगला आहे. तर हे करा, शांत मनाने करा आणि अनुभव स्वतः अनुभवा. आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन मॅजिक नंबर घेऊन येणार आहे. युनिव्हर्स संबंधित काही व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर या व्हिडिओला लाईक तर करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे मनगटावरती. तुमचा स्वतःचा निळा पेन घ्या, हिरवा पेन घ्या. हात सुद्धा आपलाच आहे, मनगट सुद्धा आपला आहे आणि असे छान छान उपाय करत राहा. नशीब तुम्हाला नक्की साथ देईल. काही लोकांचा या गोष्टीवर विश्वास असतो, काहींचा नसतो. ज्यांचा विश्वास आहे युनिव्हर्सवरती त्यांनी हे उपाय नक्की करा. खूप साधा सोपा आहे. कधीही करू शकता. फक्त देवावर या युनिव्हर्सवर विश्वास ठेवून तुम्हाला उपाय करायचा आहे. नक्की त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.